भाजी 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 अशी अशी करा करा भाजी 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 गवारीच्या शेंगाची भाजी गवारीच्या शेंगाची भाजी छान छान भाजी मस्त मस्त भाजी अशी अशी करा करा भाजी भाजी गवारीच्या शेंगाची भाजी टाक्काडागण डंडाडन पप्पा बाबा राम बाबा टिक्किडी गिंडिन टुक्कुडुगुन डंडाडन टिक्किडी गिन डंडाडन पप्पा बम बम अरे पप्पा बम बम भाजी 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 अशी अशी करा करा भाजी भाजी गवारीच्या शेंगाची भाजी गवारीच्या शेंगाची भाजी प्रथम प्रथम हात हात स्वच्छ धुवा नंतर 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 लागणारी भांडी भांडी स्वच्छ धुवा पळी तांब्या पेला परात वाटी पातेलं स्वच्छ धुवा नंतर 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 शेंगा 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 गवारीच्या शेंगा स्वच्छ धुवा तयारी करून ठेवा लसूण सोलून ठेवा जिरे चटणी मीठ तेल हळद रेडी ठेवा अशी अशी करा करा भाजी भाजी गवारीच्या शेंगाची भाजी टक्काडागण डुंडुडुन पप्पा बाबा राम बाबा टिक्किडी गिंडिन अरे डन डन टक्काडागण डुंडुडुन पप्पा बाबा राम बाबा टिक्किडी गिंडन डन आता 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 गॅस पेटवा गॅसवर पातेलं ठेवा योग्य तेल टाका तेल गरम झाले की जिरे टाका हलवा आता दंदन हलवा आता लसूण टाका हलवा आता गवारच्या शेंगा टाका हलवा दंदन हलवा आता चटणी टाका मीठ टाका हळद टाका हलवा दंदन हलवा आता योग्य पाणी टाका झाका प्लेट आता शिजू द्या झाली भाजी झाली गवारच्या शेंगाची भाजी झाली.